नागपंचमीला मेहंदी लावायचा कार्यक्रम मोठा. त्या काळात आत्तासारखे मेहंदीचे कोन, बारीक मेहंदी नसायची. भजनदास चौकात कुंकाच्या दुकानात असायची, पण लय महाग मेहंदी. 20 पैसे छटाक. आम्हाला कुठली मिळायला. आमच्या गल्लीत बामणाच्या वस्त्रीला मेहंदीचं झाड होतं. शाळा सुटण्याच्या वेळेला इतर मुलांबरोबर मेहंदीची पानं ओरबडून आणायची आणि पाट्यावर वरवंट्यानं वाटायची. त्यात चिमणीचा गूळ टाकायचा. बापूकडून म्हणजे आजोबाकडनं कात मागायचा, त्यात टाकायचा आणि ती चांगली बारीक वाटायची. ती मेहंदी हाताला गुरगुटायची, कारण नक्षी काढता येत नव्हती. जो मेहंदी वाटायचा त्याचे हात आपोआप लाल व्हायचे. नखाला सुद्धा मेहंदी लावायची. नख पॉलिश कुठलं हो मिळायला. पण त्यात जो आनंद होता ना, तो कशातच मिळणार नाही. कारण मेहंदी वाटायचा कार्यक्रम सामूहिक असायचा. सर्वजण संगटच मेहंदी वाटायचे. सकाळी उठल्यावर प्रत्येकाची मेहंदी किती रंगली हे बघण्याची घाई. आमच्या घरात लक्ष्या, सुभी, मुकी, चिंटी, मी आणि आई सगळेजण मेहंदी लावायचो. दादा कधी मेहंदी लावायचा नाही. दादाला बघितलं का बोलती बंद. रात्री 10ला यायचा, सकाळी 7ला जायचा. दादा गेल्याशिवाय अंथरुणातनं उठायचंच नाही. नागपंचमी सणाला मज्जा लय. गुर्जरवाड्याच्या रस्त्यावर बायकांची, मुलींची खेळायला झुंबड उडायची. त्या काळात गल्लीत लाईट नव्हती. सणाच्या आदल्या रात्री लय बाया जमायच्या. गडी माणसं सुरपाटे खेळायची. मी लहान, दोन्हीकडं बघत फिरायचो. रात्र रात्र खेळ चालायचे. बायकांच्या भागात माणसं कशाला, तर रात्री एकटं खेळायला बायांना भ्या वाटायचं, म्हणून सोबतीला माणसं. बायांचे खेळ अनेक तऱ्हेचे. झिम्मा, फुगडी, फेर, घागर पुसायची, मुसळ चालवायची, केरसुनी नाचवायची, पिंगा घालायची, सोंग आणायची. आमच्या गल्लीतल्याही सोंग चालायची. सोंग काढणं म्हणजे एखादी बाई हवालदाराचा ड्रेस घालायची, तिच्याबरोबर दुसरी एक बाई. दोघींनी यायचं आणि मग चालायची टिंगलटावाळी. सोंग काढण्यात आमच्या गल्लीतली 4-5 नावं फार प्रकाशात. कोळ्याची मालन, हवालदारीन, माझी थोरली बहीण शोभा, माळ्याची छायडी, केकड्याची जैरी, चव्हाणांची रेखी यांची सोंग चालायची. दुसऱ्या गल्लीतली पण सोंग यायची. एक प्रसिद्ध सोंग मैताचं असायचं. एक जण ताटीवर झोपायचं, एक जण शिकाळं धरायचा, 4-5 जणी राडायच्या. मयत अख्ख्या पंढरपुरातनं फिरवायचं. मयत दिसताच खेळणारी बाजूला व्हायची. थोडं पुढं गेल्यावर कळायचं की अरे ते तर सोंग होतं. कारण रडणारी व्यक्ती ज्या गल्लीतनं मयत जाईल तिथल्याच एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचं नाव घेऊन राडायची आणि मग हसता हसता पुरेवाट व्हायची. गडी माणसांचा डाव रात्रभर रांगायचा. सुरपाटे खेळायचे, गाणी म्हणायचे, एकमेकांची चेष्टा मस्करी चालायची. रात्र रात्र खेळ चालायचे. आमच्याकडे 8-8 दिवस चालायचे. नवीन माहेरवासिणी यायच्या, सासूरवासिणीसुद्धा असायच्या. 5-6 वर्षाच्या चिमुरडीपासून 70-80 वर्षाच्या आजीपर्यंत खेळात भाग घ्यायच्या. माणसांच्यात सुद्धा असंच असायचं. आमच्या घरातली आई, बहीण, चुलती, आजी सर्वजण असायची. मला तर बघायला लय आवडायचं. मी 5-6 वर्षाचा असन, रात्रभर जागायचं. आमच्या आजीला गावात तोड नव्हती. तिच्याबद्दल मी पुढं सांगणारच आहे. तो 70-71चा काळ असेल. पैसे कमी पण आनंदाला तोटा नसायचा. घरात खायला काही नसायचं, पण वातावरण असं असायचं की याऊ रे याऊ. दिवस दिवस, रात्र रात्र खेळ खेळलो तरी पोट काही भरत नसे. त्या दिवसांची आठवण मरेपर्यंत विसरणार नाही. तर आमच्या आजीची नागपंचमीच्या खेळाची आठवण मी तुम्हाला सांगतो. आमची आजी यशोदाबाई झिम्मा फुगडी खेळण्यात पटाईत. लय जोरात खेळायची. यशोदा न्हावी नाच खेळणार म्हटल्यावर बसायला जागा मिळायची नाही. त्यावेळेस साठीच्या घरातली म्हातारी, तोंडावर आठ्याचं जाळं, तोंडात दात नाही, पण लय काटक. खेळायला सुरू करेपर्यंत त्रास. एकदा अंगात खेळाची खुमखुमी भरल्यावर 4 बाया एका बाजूला आणि आमची आजी एका बाजूला. 4 बाया दमतील, पण आजी काय दमल. आमची आजी खेळताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आजी अनेक खेळ खेळायची.
घागरी फुंकायची. कशी? तर मातीची घागर असती, 2 पायावर चावड्यावर बसायचं, 2 हात पुढं पसरायचे, त्यावर घागर तळ हातावर घ्यायची आणि या हातावरून त्या तळ हातावर झेलत राहायचं आणि पायाने उडी मारत गाणं सुद्धा म्हणायचं आणि हे सगळं अंधारात. पळीत पेटवलेले असत. त्या मशालीच्या अंधुक प्रकाशात तासनतास नाचायचं न दमता. अशाच प्रकारे मुसळ नाचवायचं, केरसुनी नाचवायची. 4-4 तास न दमता न थकता नाचणं आणि या वयात आश्चर्यच असायचं. लय गर्दी. गल्ली तर जमायचीच, पण इतर आजूबाजूच्या गल्लीतली लोक सुद्धा बघायला यायची. घामानं उभी न्हायची आजी, पण एकदा खेळात रमली की आजीचा नाद कोण करत नव्हतं. मी फक्त 2 सणांना आजीला नाचताना बघितली, पण ते काही मी आयुष्यात विसरणार नाही. आजीसारखं नाचणारं व्यक्तिमत्व नंतरच्या काळात परत दिसलंच नाही. काटवट का नाव? खेळात तर गडाबडा लोळायची. खळभर रान पुरायचं नाही तिला. सगळी कंटाळतील, पण आजी कंटाळत नसे. अशी आमची आजी खेळायला लय चपळ. त्याबद्दल आजीचा आम्हाला लय हेवा वाटायचा. आमची आई पण खेळताना मी बऱ्याच वेळा पाहिलंय. पहिलं असा पळापळीचा खेळ नव्हता. तेवढ्याच जाग्यात फेर धरत, फुगड्या खेळत, झिम्मा खेळत. आमची आई झिम्मा फुगडी लय खेळायची. अनेक प्रकारची गाणी तोंडपाठ, रात्र रात्र गाणं म्हणायची. आमच्या आईला गाणी तोंडपाठ, उकाणे तोंडपाठ, पाळणे तोंडपाठ, जात्यावरच्या ओव्या तोंडपाठ, लहान मुलांना झोपवताना गाणं म्हणायची. आमची आई अडाणी, कधी शाळेचं तोंड नाही पाहिलं. बिना आईची मुलं, त्यांना कुठली शाळा फेळा. पण वळण अंगचंच. कधी खोटं बोललेलं आठवत नाही. खरं बोलायची. मार बसला तरी चालेल, पण खोटं बोलत नसे. स्वतः कष्ट करायची. अनेक गोष्टीत सुगरण. कोरड्या, पापड्या, भातवड्या, शेवया करण्यात पहिला नंबर. घरी उखळावर काळं तिखट आईनीच करावं. भाकरी त्या दाणक्यात करायची. घरच्या ज्वारीची भाकरी चुलीवरच्या आरावर भाजलेली, लय भारी. आमची आजी भाकरी लय मस्त करायची. लाकडी काटवटी 10-15 मिनिटं पीठ मळायची आणि हातावर भाकरी करायची. लोखंडी तव्यात भाजायची. रानशिनी गोवऱ्या, रुईची सरपणं आरावर भाजायची आणि मातीच्या गाडग्यात हरभऱ्याची किंवा चुक्याची पातळ भाजी करायची. सोबत तोंडी लावायला लसणाची चटणी. अहो काय त्या जेवणाची मजाच और. आजीच्या हाताला ना चवच वेगळी. लय मन लावून स्वयंपाक करायची. दुपारी केलेली भाकरी संध्याकाळी खाल्ली तर सहज खाता यायची, इतकी मऊ भाकरी असायची. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गवर पाहुणी यायची. मग रात्रभर गवर जागवायची. पंढरपुरात गल्लोगल्ली आया बाया, माता माऊली, आई बहिणी एकत्र खेळायची. काय सोहळा हो, बघतच राहावा. त्या काळात गल्लीत एक रेडिओ करमणुकीला, दुसरा पर्यायच काय. संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत घरकाम, जेवणं खाणं आटपायचं आणि सगळ्यांनी एकत्र जमायचं. मग पारंपरिक गीतं, उखाणे, झिम्मा, गाणी, फुगडी, उखाणे चालत राहायचं. पहाटे 5 वाजेपर्यंत कार्यक्रमाला ऊत यायचा. मग 4:15 वाजता गौरमातेची आरती करून सर्वजणी गौरी विसर्जन करायला चंद्रभागेला जायच्या. गवर म्हणजे लाकडी पाटावर नदीच्या चिकणमातीची देवीची प्रतिकृती बनवायची, त्याला पताका झेंडे लावायचे. आलेली प्रत्येक स्त्री प्रथम गौरी मातेला हळदी कुंकू लावायची आणि खेळाला सुरुवात. रात्र कशी संपायची समजत नसे. त्याच दिवशी गल्लोगल्लीची मुलं भुलोजी बाबा बनवत. औट घटकेचा राजा शिराळ शेठ, त्याला भुलोजी बुवा म्हणतात. तर असा हा भुलोजी बुवा प्रत्येक गल्लीत बनवला जातो. तो बनवतात असा. एक पाण्याचा मातीपासून बनवलेला माठ घ्यायचा. तो अशा पद्धतीनं ठेवायचा की त्याचा बुडाचा भाग पोट म्हणून पुढं आला पाहिजे आणि त्याचे काठ मानेच्या जागी आले पाहिजेत. त्याच्यावर एक छोटा माठ तोंडाच्या जागी ठेवायचा, अशी रचना करायची. वरच्या माठाला तळाला छोटं भोक पाडायचं, ते त्याचं तोंड. पाठीमागं भाग उघडा. दर्शनी भागाला चिखलानं शरीर तयार करायचं.
हात पाय डोकं सगळं नीट चिखलानं लिंपायचं. डोळ्याच्या जागेवर 2 गोट्या, डोक्यावर केस चिकटवायचे, बिनकाचेचा चष्मा लावायचा. तोंडाला जे भोग पाडलंय तिथं एक बिडी नाही तर सिगरेट ठेवायची. वरच्या मडक्यात पाठीमागनं उघड्या भागातनं चागाळ टाकायचं, ते धुपट ठेवायचं आणि मागून झाकायचं का तोंडातनं धूर येतो. त्याच्या हातात एक दारूची बाटली. याचा अर्थ असा, एवढा मोठा राजा पण वाईट नादामुळं राज्य गेलं. राजा महाराजा सुद्धा वाईट वागण्यामुळं धुळीला मिळतात, तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी बोध घ्यावा, वाईट मार्ग सोडावा, चांगल्या मार्गानं जगावं, हा याचा उद्देश. दुपारी 4-5 वाजता त्याची स्थापना करतात, संध्याकाळी त्याचं विसर्जन करतात. तिसऱ्या दिवशी विठ्ठल मंदिरातला गौरी जागर असतो. चंद्रभागेला स्त्रिया नटून तटून येतात. नदीला यात्रेचं रूप येतं. वाळवंटात सगळीकडे झिम्मा फुगडी चालेल ते. म्हाताऱ्या स्त्रियासुद्धा वय विसरून खेळतात. रात्री 7-8 वाजता मंदिरातल्या गौरीची वाजत गाजत गावातल्या मुख्य रस्त्यानं मिरवणूक काढतात. मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट, बँड पथक, कला पथक, लेझिम पथक, जल्लोष असतो. वाजत गाजत मिरवणूक दत्त घाटाने नदीला येते. मग आरती करून गौरी विसर्जन करतात. अशा तऱ्हेनं गौरी विसर्जन होतं. आमच्या घरातली सगळे, मी आई, भाऊ, सुभा, अनु, सुनीता नदीला खेळायला असत. मी 5-7 वर्षाचा, तर धाकटी सुनीता वर्षभराची. बरीच लोक नदीला खायला बसतात, ते बघून लय तोंडाला पाणी सुटायचं. नदीला भडंग भेळ खात, तर काही जण आईस कांडे आईस्क्रीम खात. काही जण घरून स्वयंपाक बनवून आणत आणि नदीला अंगत पंगत बसून खात. आम्ही फक्त इकडं तिकडं बघत नुसतं खेळायचं. आमच्याजवळ दामडा नसायचा. मी आईपाशी लय रडायचो, 5 पैसे तरी दे. पण ती बिचारी कुठनं देणार. पण त्या वयात मला ते समजत नसायचं. आईच्या डोळ्यात पाणी यायचं, पण आई काही करू शकत नव्हती. मला दादाचा लय राग यायचा. बाकीच्या पोरांचे बाप आपल्या मुलांना हातानं भरवत हे बघायचो आणि लय वाईट वाटायचो. पंचमीनंतर रक्षाबंधनाचा सण यायचा. राखी पौर्णिमेचा उत्साह लय दांडगा. आदल्या दिवशी रात्रीपासून सकाळ कावा होतीया आणि राखी कावा बांधतोया असं व्हायचं. रात्री स्वप्नात बी तिन्ही बहिणी नटलेल्या दिसायच्या. मोठ्या राख्या घेऊन उभे आहे ती आणि मला राखी बांधायला बोलावत्यात असंच दिसायचं. आम्ही फक्त स्वप्नातच राख्या बघायच्या. प्रत्यक्षात वाकड शेवत्यात तसलं दोरं 4 पदरी हळदी कुंकवानं रांगवायचं ते आणि बांधून टाकायचं, त्यातच समाधान. पोरं लय चिडवायची. त्यांच्या हातात रंगीबेरंगी मोठमोठ्यानं आकर्षक राख्या असायच्या. मला तर हात सुदेक लावू द्यायची नाही. लय वाईट वाटायचं. मोठं झाल्यावर लय मोठ्या राख्या बांधीन असा विचार करून मनाला समजवायचं. पुढं मी स्वतः विकत आणून बहिणीला द्यायचो आणि बांधायला सांगायचो. त्यानं 4 आणे खायला द्यायचो. राखी पौर्णिमेला आमच्या घरात लक्षात राहण्यासारखी घटना म्हणजे आई दादाची राखी पौर्णिमा. आमच्या आईला एकुलता एक भाऊ, मलका मामा. मी लहान असताना मला आठवतंय, आमचा बाबा म्हणजे आईचे वडील मलका मामाला पंढरपूरला राखी बांधून घ्यायला पाठवायचा. सोबत आमच्याकरता तो बरंच खायला आणायचा. आम्हा पोरांना राखी पौर्णिमेचं काय विशेष नसायचं. आम्ही मामाची वाट बघायचो. मामा आला की लय आनंद व्हायचा. लय रानमेवा असायचा. 2 दिवस काळजीच नसायची. आमचा दादा आईला लय जाच करायचा. माहेरी पाठवत नाही सजा म्हणून मग मामाच यायचा. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत यायचा. त्यावेळेस वाहनाची सोय नसायची, पायी यायला लागायचं. नंतर दिवसातनं एक एस टी चालू झाली, ती म्हणजे पंढरपूर तिरे मार्गे सोलापूर. पण तिचं टाईम टेबलच नसायचं. कधी सकाळी 10ला जाई तर कधी दुपारी 3ला. त्यामुळं त्या गाडीची वाट बघत बसायचं. त्या एस टीनं भैरोबाची अंकोली या स्टॉपवर उतरायचं आणि 4-5 कोस बांधानं चालत यायचं. कोथाळ्याचा मामा 11ला यायचा, राखी बांधून घ्यायचा, आईला ब्लाऊजचं कापड द्यायचा. आमच्या दादा पुढं मामा बाबा कधी येत नसत, कारण आमचा बाप लय तापट. म्हणून बाप जेवायला यायच्या टायमाला मामा बाहेर फिरायचा. दादा जेवून गेल्यावर मग घरी यायचा. मग आम्ही सगळीजण सोबत जेवायचो.
संध्याकाळी मामा एका पाहुण्याकडं मुक्कामाला राहायचा. सकाळी परत आईला भेटायला यायचा. जेवण करून 4 भाकरी बांधून द्यायची आई, मग जायचा. हे असं आईचं रक्षाबंधन. दादाचं तर निराळच. दादाला राखी बांधायला आत्या यायच्या, पण दादा राखी बांधून घ्यायला टाळाटाळ करायचा. कारण काय? बहिणीला ओवाळणी टाकायला लागल. म्हणून त्या दिवशी दादा कधी घरी आला आणि कधी गेला कळायचं पण नाही. आमच्या 2 आत्या तर बापाच्या पुढं 2 पावलं. त्या राख्या बांधायलाच दुकानाकडे जायच्या. मग व्हायचं दादाचा नाईलाज. आता या दोघींनी बांधल्यावर त्या तिघींच्या पण बांधून घ्यायला लागायच्या. मग तर लय चिडचिड करायच्या. 5-50 ओवाळणी गेलेली असायची. मग सगळा राग बायकोवर, पोरांवर. आईला तर विनाकारण मारायचा. मला तर हमखास मार मिळायचा. मला तर का मारलं कळायचंच नाही. नंतर कळायला लागलं, पण करणार काय? नो ऑब्जेक्शन. काय बोलायचंच नाही. उलटं बोलल्यावर तर कारणच मिळायचं. त्यात मी तब्येतीनं जाडजूड, किती बी मारलं तरी बापाला काटाळा म्हणून यायचा नाही. मला आणि आई विना दुसरं कोणाला हाणणार तो? कारण भावाला मारणं परवडायचं नाही. मारलं तर लगेच 50 जाणार, कारण भाऊ लगे डोळं पांढरं करणार, म्हणजे भावाला दवाखान्यात न्यायला लागणार. राखी पौर्णिमेनंतर गोकुळ अष्टमी पंढरपुरात लय जोरात. गोपाळपूर, चौफाळा पश्चिमद्वार, स्टेशन रोड, भजनदास चौक, नवी पेठ, एस टी स्टँड, गोकुळ अष्टमीची धामधूम. सगळ्यांना उपास असे. रात्री 12 वाजता उपवास सोडायचा. आम्ही भजनदास चौकातल्या नंद यशोदा मंदिरात जायचो. चक्री भजन, एकतारी भजन जोरात चालायचं. गवळणीचा, भारुडाचा कार्यक्रम चालायचा. दिवसभर कार्यक्रम चालायचा आणि रात्री 12 वाजता धूमधडाक्यात जन्मोत्सव साजरा व्हायचा. सुंटवडा वाटायचे, गोगऱ्या वाटायचे, नंतर पेढे वाटायचे. सगळा खर्च गवळी करायचे. चुरमुऱ्याचा प्रसाद द्यायचे. याकरता 1 वाजेपर्यंत जागं राहायचं, कारण खायला मिळायचं हो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी. मी लहान असताना भावाबरोबर रडून रडून मागं लागायचं, पण बघायला जायचंच. लय मज्जा. महाद्वार, चौफाळा या दोन्ही दहीहंडी बघायला मज्जा यायची. तासनतास आपदूनसुद्धा दहीहंडी फुटायची नाही. 6-7 तळ उभे करत कसंही करून दहीहंडी फोडली जायची. सगळ्यात मोठी 101 रुपये इनाम एस टी स्टँडच्या दहीहंडीवर असायचं ते. 70-71च्या काळातले 101 रुपये लय झाले की. रुपया गाडीच्या चाका एवढा दिसायचा. मग यायचा तो बैलपोळा. बैलपोळा सण झाले समदे गोळा. पंढरपूरच्या आजूबाजूचा परिसर चंद्रभागा नदीमुळं सुजलाम सुफलाम, जिकडं तिकडं हिरवळ. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडं बैल बारदाना असायचा. शेतकऱ्याला जनावराचं लय येड. बैलपोळ्याच्या निमित्तानं प्रत्येकजण वाडाचढीनं आपली बैल पायापासून सुरुवात करून शेपटीपर्यंत सजवले जायचे. पायाची नखं कापणं, पत्र्या मारणं, पाय रंगवणं, शिंग गोळणं, हिंगोळ लावणं, डोळे सजवणं, शिंगाला गोंडे बांधणं, गळ्यात घुंगराच्या माळा घालणं, पाठीवर झोल टाकणं, शेपटी विशिष्ट पद्धतीनं कातरणं, अंगावर रंगीबेरंगी आकाराचे ठसे उमटवणं आणि असे सजवलेले बैल गावातनं फिरवणं, तसंच बैलापुढं वाजंत्री लावणं. दुपारी 2 वाजता दत्त घाटावर आमच्या कटिंगच्या दुकानापुढं फळीवर बसायचं. संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत अनेक प्रकारचे मस्तवाल बैल शेतकरी फिरवायला आणायचे. देवाच्या पाया पडायचे. आमच्या घरी आमचा दादा कुंभाराकडनं चिकणमातीचे चांगले रंगवलेली बैलजोडी आणायचा. आदल्या रात्री 9 ते 10 वाजता आणायचा, तेव्हा आम्ही झोपलेलो असायचो. सकाळी जाग आली का मला कधी एकदाचा बैल बघतो असं व्हायचं. मग दादा जाईपर्यंत गप असायचं. एकदा दादा कामाला गेला की बैलाला गवत आणून टाकायचं. मला बैलाचा लय अभिमान वाटायचा. बैल पोळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य, पोळ्याचा स्वयंपाक लय उठारेटा. सकाळी 8-9 वाजल्यापासून लगबग चालायची. डाळ शिजायला जी घातलेली असायची ती घरच्या रानात पिकलेल्या चाफेकळी हरभऱ्याची. तो हरभरा सणाच्या दिवशी पहाटे जात्यावर भरडायचा, त्याची डाळ करायची. थोड्या डाळीचं बेसन पीठ करायचं, मग ती डाळ शिजवायची. पाट्यावर वाटायची, पुरण करायचं, कणिक भिजवायची. अहो ती तर एक कालाच.
ती कणिक पाट्यावर चेचायची, चांगली भिजवायची, भरपूर पुरण घालून आई पुरणपोळी करायची. अहो अशी भारी पोळी लागायची. त्या पोळीबरोबर गोळवणी, आमटी, भात, भजी, कुरवडी, पापडी असा बेत. बैलाच्या शिंगात घालायला कणकीच्या शिंगोळ्या आई करायची. दुपारी 1:30-2 वाजता जेवायचं. सगळी संगट जेवायचो. असा पोटभर जेवायचो. जेवण झालं का लगे बापूकडं जायचं. बापू पान खायला द्यायचा. तोंड लाल भडाक व्हायचं. मग पोराच्यात बसायचं. इंगुल्याचा राजा, बाळ्या, केकड्याचा नंद्या, बामणाचा बाळ्या, वासुदेवाचा तान्या, सगळी गँग गप्पा मारायची, इटुकली पिटुकली खेळायची, आपापल्या बैलाची महती गायची. लय मजा यायची हो. आणि अशा रीतीनं आमचा बैल पोळा चालायचा. पोळा संपतो ना संपतो तो गणपती यायचे. गणपतीची मजा उद्या सांगतो मंडळी. उद्या भेटू साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर ऐकण्यासाठी पंढरपुरातल्या गणपतीची मज्जा. भेटूयात उद्या श्रोते हो. नमस्कार.